नमस्कार मित्रांनो, मी तुषार वाडे फाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी बघणार आहोत। मित्रांनो, हा भाग 2 आहे। भाग 1 मध्ये आपण पूर्णांक संख्यांचा मसावी आणि लसावी बघितलेला आहे। त्यासोबत आपण त्याचे जे काही नियम होते ते सुद्धा बघितलेले। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। फक्त आणि फक्त 2 उदाहरणांमध्ये आपण अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी व्यवस्थितरित्या समजून घेऊ। आपण उदाहरणांना सुरुवात करू मित्रांनो। आपल्याला या ठिकाणी पहिलं उदाहरण काय दिलं आहे बघा। सर्वात आधी तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या। एक उदाहरण तुम्ही व्यवस्थितरित्या समजलं तर मला गॅरंटी आहे 2 उदाहरणांमध्ये तुम्ही अपूर्णांकांचा मसावी लसावी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून जाईल। बघा, प्रश्न काय दिलेला आहे, 12/5, 18/7 आणि 20/3 यांचा मसावी काढा। यांचा काय काढा? मसावी काढा। बरोबर। आता या ठिकाणी जेव्हाही तुम्हाला मसावी विचारलेला असेल, जेव्हा उदाहरणामध्ये मसावी विचारला असेल तेव्हा अंशाचा मसावी काढायचा। अंशाचा बघा, 12/5, 18/7 आणि 20/3 हे उदाहरण दिलेलं आहे। आपण उदाहरणाचा लसावी काढताना सुद्धा हेच उदाहरण घेतलेलं आहे। दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर काढताना सुद्धा हेच उदाहरण घेतलेलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा। समजून घ्या, उदाहरणामध्ये जर मसावी विचारलेला आहे तर अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी घ्यायचा। बरोबर। आता या ठिकाणी जर लसावी विचारला असता, जर या ठिकाणी लसावी विचारलेला असता, लसावी या ठिकाणी, तर तुम्ही काय केलं असतं? अंशाचा लसावी घेतला असता। काय केला असता? अंशाचा लसावी। म्हणजे या ठिकाणी अंशाचा लसावी काढला असता आणि छेदाचा काय काढला असता? मसावी काढला असता। क्लिअर झालं? लसावी आपण बघणार आहोत, पण या ठिकाणी समजून घ्या, उदाहरणामध्ये जर मसावी विचारलेला आहे तर अंशस्थानच्या ज्या संख्या, अंशाचा मसावी म्हणजे अंशस्थानच्या ज्या संख्या आहेत त्यांचा मसावी काढा। क्लिअर झाला? आणि छेदाचा लसावी या दोघांना मिळूनच काय होतो? तो त्या अपूर्णांकाचा मसावी। क्लिअर झालं? बघा, आता आपल्याला काय काढायचं आहे? अंशाचा मसावी। अंशस्थानी ज्या संख्या आहेत 12, 18 आणि 20 यांचा काय काढा? मसावी काढा। क्लिअर झालं? मसावी आणि लसावी आपण पाहिलेलं आहे। मसावी म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला उदाहरणातील प्रत्येक संख्येने भाग गेला पाहिजे। आता या ठिकाणी 3 ने भाग जातोय 12ला आणि 18ला, 20ला जात नाही। 2 ने भाग सर्व संख्यांना जातोय। मग अशी संख्या घ्यायची ज्या संख्येने त्या सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे। बघा, 2 ने भाग द्या, बेसक 12, बरोबर, बे 9 18, बे 1 बे, हा शून्य जसा तसा। आता ज्या उर्वरित संख्या आहेत त्या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जातोय का? बघा, 2 ने दिला तर 6 10ला जातोय, 9ला जात नाही। 3 ने दिला तर 6 आणि 9ला जातोय, 10ला जात नाही। म्हणजेच आपला हा जो मसावी आलेला आहे तो किती आलेला आहे? 2। मसावी किती आलेला आहे? 2 आलेला आहे। बरोबर, समजून घ्या या ठिकाणी। आता आपल्याला काय काढायचं आहे? छेदाचा लसावी। छेदस्थानी संख्या कोणत्या आहे? 5, 7 आणि 3। या तिन्ही संख्या जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिल्या तर या तिन्ही संख्या काय आहेत? त्या आहेत मूळ संख्या। क्लिअर झालं? आणि मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 येतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा येतो। क्लिअर झालं? भाग 1 जर तुम्ही पाहिला नसेल मित्रांनो तर व्यवस्थितरित्या बघून घ्या। आता यांचा लसावी काढायचा आहे। लसावीमध्ये कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे। आता या ठिकाणी कोणत्याही संख्येला भाग जात नाहीये। 5ला, 7ला आणि 3ला कोणत्याही 2 संख्यांना या ठिकाणी कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही। मग या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा। काय करायचा? गुणाकार। मूळ संख्या आहे तिन्ही, मूळ संख्यांचा लसावी नेहमी त्यांचा गुणाकारा एवढा असतो। 5 7 35 आणि 35 किती होता? 105। लसावी किती आलेला आहे? छेदाचा लसावी किती आलेला आहे? 105। किती आलेला आहे? 105। मग या ठिकाणी मसावी आलेला आहे 2, अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी। छेदाचा लसावी म्हणजे 105। हा जो दोन्ही मिळून होतो तो म्हणजेच या ठिकाणी अपूर्णांकांचा मसावी। अपूर्णांकाचा मसावी आपल्याला काय विचारला होता? मसावी। मग हा काय आहे? मसावी, अपूर्णांकाचा मसावी। दिलेल्या उदाहरणाचा मसावी 2/105। क्लिअर झालं? याला लसावी आणि याला मसावी वेगळं करू नका। 2/105 हा काय आहे? तुमचा मसावी आहे। ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे। क्लिअर झालं? मसावी विचारलेला आहे, अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी। जर या ठिकाणी लसावी विचारला असता तर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी। आता ऑप्शन 2 मध्ये आपण या ठिकाणी लसावी काढणार आहोत। हा झाला तुमचा अपूर्णांकाचा मसावी। मसावी काढताना परत एक वेळ सांगतो तुम्हाला, विचारलेला आहे मसावी तर अंशस्थानच्या संख्येचा मसावी काढा आणि छेदस्थानच्या संख्यांचा काय काढायचा? लसावी काढायचा। क्लिअर झालं? समजण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या उदाहरणामध्ये मी सेम हे उदाहरण ठेवलेलं आहे। बरोबर, हेच उदाहरण ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लसावी विचारलेलं आहे। बघा, आता प्रश्न क्रमांक 2 बघूया। प्रश्न क्रमांक 2 मध्ये सेम तेच उदाहरण आहे आणि विचारलेला काय? तुम्हाला लसावी विचारलेला आहे। काय विचारलेला आहे? लसावी विचारलेला आहे। 12/5, 18/7 आणि 20/3
या तिघांचा काय काढायचा आपल्याला लसावी काढायचा. काय काढायचा लसावी. आधी काय काढायचा होता मसावी. मसावी काढायचा होता तर अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. या ठिकाणी लसावी काढायचा आहे. जो काढायचा आहे तो अंशाचा काढून घ्यायचा. लसावी विचारलेला आहे तर अंशाचा लसावी काढा. मसावी विचारलाय तर अंशाचा मसावी काढा. बरोबर. विचारलाय लसावी, अंशाचा लसावी, छेदाचा मसावी काढायचा. क्लिअर झालं. बघा 12/5, 18/7 आणि 20/3 या तिन्ही संख्या दिलेल्या आपल्याला. क्लिअर झाला. मग आता या ठिकाणी अंशाचा काय आपला लसावी विचारलाय, मग अंशाचा काय काढायचा लसावी. 12, 18 आणि 20 या तिन्ही संख्या दिलेल्या यांचा काय काढायचा लसावी. लसावी काढताना अशा संख्येने भाग द्यायचा, कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे. तिन्ही संख्यांना गेला तरी चालेल. बरोबर. 2 ने भाग द्या. 2 × 12, 2 × 9 = 18, 2 × 1 = 0 जसा तसा. ज्या उर्वरित संख्या त्या संख्यांपैकी कमीत कमी 2 संख्यांना भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा लसावीमध्ये. 3 ने देऊ शकता किंवा 2 ने. मी 3 ने देतो. 3 × 2 = 6, 3 × 3 = 9 हे 10 जशीच्या तशी. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या तशी तशी लिहून घ्यायची. आता परत 2 ने जातोय. बरोबर. 2 × 2 हे 3 जसे तसे. 2 × 5 = 10. आता कोणत्याही संख्येला भाग जात नाही. कोणत्याही संख्येला भाग जात नाही म्हणजे यांचा सर्वांचा काय असतो तो गुणाकार असतो. ज्या संख्येने भाग गेलाय आणि ज्या संख्यांना आता भाग जात नाही त्या सर्वांचा काय असतो गुणाकार असतो. बघा गुणाकार करा. 2 × 6, 6 × 2 = 12, 12 × 36 आणि 36 × 5 किती झाले 180. किती झाले 180. मग याचा लसावी किती आला लसावी आला 180. क्लिअर झालं. आता लसावी काढताना अंशाचा लसावी आपण काढलेला आहे. छेदाचा मसावी काढा. छेदाचा मसावी. छेदस्थानी संख्या कोणती आहे 5, 7 आणि 3 या तिन्ही मूळ संख्या आहेत. मी आधी पण सांगितलं मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार एवढा असतो आणि मसावी काय असतो फक्त आणि फक्त एक. नियमांमध्ये पाहिलेलं आपण 4 नियम पाहिले होते. 4 नियमांमध्ये मूळ संख्यांचा मसावी आणि 1 असतो. लसावी हा काय असतो त्यांचा गुणाकार एवढा. मग या ठिकाणी मसावी किती येईल 1 येईल. क्लिअर झालं. मसावी काढणे म्हणजे अशी संख्या ज्या संख्येने उदाहरणातील प्रत्येक संख्येला भाग जाईल. एक अशी एकमेव संख्या आहे ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना काय जाईल भाग जाईल. म्हणजे या ठिकाणी तुमचा मसावी किती येईल मसावी 1 येईल. क्लिअर झाला. मग या ठिकाणी बघा आपल्याला लसावी किती आलेला आहे 180. मसावी किती आलेला आहे 1. बरोबर. 180 भागिले 1 उत्तर काय येईल तुमचं 180. म्हणजे या ठिकाणी अपूर्णांकाचा लसावी किती आलेला आहे लसावी 180. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर. क्लिअर झालं मित्रांनो. मी आशा करतो की तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी व्यवस्थित समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.